श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 73। संपूर्ण चरितामृतातील गूढ 4था अध्याय। माधव पुनर्जीवित झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला। माधव सांगू लागला, मी सूक्ष्म शरीराने कुरोपूरला पोहोचलो। श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू असून त्यांचे नेत्र विशाल आहेत। त्यांच्या नेत्रातून अविरतपणे करुणा, दया, प्रेम वाहत असते। श्रीपादांशिवाय मी इतर लोकांना दिसत नव्हतो। श्रीपादांनी कुरोपूर या द्वीपाच्या मध्यभागी जाण्याची आज्ञा केली। श्रीपादांचे नामस्मरण करीत मी त्या मध्यभागातून खोल विवरात शिरलो। तो पाताळ लोक होता। तेथे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे नाग होते। तेथे अनेक फण्यांचे सर्प पाहिले। फण्यांवर असलेल्या मणिप्रकाशानेच तो प्रदेश उजळून निघाला होता। काही नाग मात्र योग मुद्रा धारण करून मौन होते। आश्चर्य म्हणजे हजारो फण्यांच्या मोठ्या नागावर श्रीपाद श्रीवल्लभ महाविष्णूसारखे पहुडले होते व काही सर्प वेदगान करीत होते व श्रीपाद प्रभू ते ऐकत होते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरोपूरसाठी निघतात त्यावेळी ते तामिळनाडूमधील चिदंबरम क्षेत्रात पोहोचतात। त्यांच्याबरोबर विचित्रपूरहून माधव नंबूद्रीही असतो। चिदंबरमला दोघे पळणीस्वामींच्या आश्रमात येतात। पळणीस्वामी 10 दिवसांच्या समाधीत जातात। माधव सर्पदंश होऊन गतप्राण होतो। माधवला जमिनीत गाडण्यात येते। 10 दिवसांनंतर पळणीस्वामी समाधीतून बाहेर आल्यावर माधवला पुनर्जीवित करतात। त्यावेळी माधव मधल्या 10 दिवसात अनुभवलेल्या प्रसंगात वरील प्रमाणे कुरोपूर वृत्तांत सांगतो। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हा ग्रंथ अक्षर सत्य आहे आणि यातील श्रीपादांच्या लीला प्रसंगांची अनुभूती श्रीपाद भक्तांना आजही देतात। 2011 मधील एका रात्री दृष्टांतात कुरोपूर क्षेत्रात तेथील पुजारी वासुदेव भटजी आणि राजू भटजी या दोघांच्याही हातात लोखंडी मोठ्या पहारी कुदळी होत्या। त्या दोघांनी त्या पहारींनी एका शिळेला जोर लावून नेटाने एक शिळा बाजूला सरकवली आणि तेथून आत जाण्यासाठी घडी व दगडी शिळांच्या रुंद पायऱ्या होत्या। त्यातून उतरून मी खाली गेलो। पायऱ्या संपल्यावर एका विस्तीर्ण प्रांगणात काही अत्यंत निवडक स्त्री पुरुष दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप शांतपणे करत धीर गंभीरपणे प्रदक्षिणा घालत होते। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।